एंटरप्रेन्योरशिप अँड इंडस्ट्रियल पॉलिसीज या विषयाच्या अनुषंगाने आज नवले कॉलेजच्या माध्यमातून डॉक्टर जगताप मॅम आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना भेटण्याची एक चांगली संधी आज मला इथं आपल्या कॉलेजने उपलब्ध करून दिलेली आहे. प्रथम मी डॉक्टर जगताप मॅडम त्यांचे सर्व सहकारी आणि कॉलेज यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की या पॅन्डेमिकच्या काळामध्ये अशा स्वरूपाचा एक सेशन आपण आयोजित केलेला आहे आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं आजच्या उद्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ते का असणार आहे, त्याची काय गरज आहे, सध्याचा रेशो कसा आहे, सध्याला एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने सध्या स्थिती कशी आहे आणि यावरचा एक नामी उपाय, एक चांगला ऑप्शन हा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट कसा होऊ शकतो, असू शकतो, या संदर्भाने मी तुमच्या बरोबर पुढचा 1 ते 1.5 तास तुमच्या सोबत मी आहे. एक उद्योजकता विकास या विषयाचा संवाद आज आपल्यामध्ये घडून येतो आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्या माझ्या दृष्टीने आहे. खरं तर याही पूर्वी मी आपल्या कॉलेजमध्ये येऊन गेलेलो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना एक वेगळंपण, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी देण्याच्या अनुषंगाने आपला सर्व स्टाफ कॉलेज बांधील आहे, ही आपल्या सर्वांसाठीच एक महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. महत्त्वाचा विषय सध्याच्या काळामध्ये जर आपण पाहिला तर सध्याची एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटची परिस्थिती आणि मी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी एक नवा विषयावरती चर्चा करायला गेलो आणि खूप वेगळेपणानं काही गोष्टी समोर आल्या. खरं तर माझं कुटुंब, माझी जबाबदारी असे 2 वर्ड आपण सर्वांनी देशामध्ये, राज्यामध्ये, पुण्यामध्ये ऐकले. माझं कुटुंब, माझी जबाबदारी हा विषय सध्याच्या काळामध्ये आरोग्याच्या संदर्भाने आपण सर्वजण घेतो आहोत, की माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं ही माझ्या कुटुंबाची आणि माझी स्वतःची ही जबाबदारी आहे. परंतु त्याच वेळेला आपण दुसरा विचार पण एक करणं गरजेचं आहे, ते म्हणजे माझं करिअर, माझी जबाबदारी. कारण आज या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये, कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये, बिफोर कोरोना, आफ्टर कोरोना या सगळ्या गोष्टी आपण पाहत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये रोजगारची किंवा रोजगाराची जी परिस्थिती आहे ती खूप कठीण होत चाललेली आहे. अनेक लोकांचे जॉब गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज आपल्याकडे कुठला ऑप्शन शिल्लक आहे, तर हा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचा आहे. आपण कॉलेजमध्ये शिकत असाल, कॉलेजमधून पास आउट झालेले असाल, काही उद्योग व्यवसाय करत असाल किंवा नव्यानं करायची इच्छा व्यक्त करत असाल, तशा प्रकारची आशा तुमच्या मनामध्ये असेल, तर आजचं सेशन हे खूप महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी असेल. ही सगळी परिस्थिती पाहिली तर आपल्याला ज्या उद्देशानं पुढे जायचं आहे, तो एक चांगला ऑप्शन, करिअर ऑप्शन म्हणून जे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आहे, त्यातला आपण ज्याला खऱ्या अर्थानं उद्योजकता म्हणतो किंवा उद्योग म्हणतो, तर नक्की काय आहे ही संकल्पना आपण थोडंसं समजून घेणं मला जास्त महत्त्वपूर्ण वाटतं. ही जी संकल्पना आहे उद्योग, तुम्हाला कदाचित तुम्ही कुठं ऐकलं असेल किंवा नसेल मला माहित नाही, परंतु उद्योग हा शब्द खूप छान आहे, सुंदर आहे, खूप अर्थपूर्ण आहे आणि का करायच्यात आपण या सर्व गोष्टी हे आपण समजून घेत असताना या उद्योग शब्दाचा अर्थ आपण पहिला नीट समजून घेणं गरजेचं आहे. संस्कृतमध्ये आपण काही गोष्टी पाहिल्या किंवा मराठीमध्ये आपण काही गोष्टी पाहिल्या तर आपल्याकडं शब्दफोड नावाची एक गोष्ट असते. तसं या उद्योग या शब्दाची फोड आपण प्रथम करूयात आणि काय सुंदर अर्थ याच्यामध्ये दडलेला आहे, लपलेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि मग आपल्या आयुष्यासाठी कसा हा पूरक आहे, आपल्या आयुष्यासाठी कसा हा संदर्भीय आहे आणि आपल्या आयुष्याला एक वेगळी सकारात्मक कलाटणी देण्यासाठी हा कसा पूरक आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर उद्योग, तर या शब्दाची फोड केली असता उद प्लस योग म्हणजे उद्योग.
मग अ, उद म्हणजे आपल्याला लक्षात असेल, आपण कधी सायन्स मध्ये किंवा 8वी 10वी मध्ये शिकवत असताना आपण एक ऊर्ध्व पातन पद्धती आपण शिकलो. अ, उद म्हणजे वरच्या दिशेने, उद म्हणजे प्रगतीच्या दिशेने, उद म्हणजे एका चांगल्या गोष्टीकडे केलेलं पदार्पण किंवा सुरुवात म्हणजे उद म्हणजे प्रगती. उद म्हणजे साधा सिंपल अर्थामध्ये प्रगती. आणि योग म्हणजे आपल्या आयुष्यातली एक चांगली वेळ की ज्याला आपण योग म्हणतो. उद म्हणजे प्रगती आणि योग म्हणजे एक चांगली वेळ. तर प्रगतीच्या दिशेनं जाण्याचा योग म्हणजे माझ्या मित्रांनो उद्योग. आणि तुम्हाला मला आपल्या राज्याला आपल्या देशाला प्रगतीच्या दिशेनं जाण्यासाठी, आपल्या प्रगतीची गती वाढवण्यासाठी, तुमच्या माझ्या आयुष्याला एक वेगळं स्वरूप देण्यासाठी हा एक योग, प्रगतीचा योग हा उद्योगाच्या माध्यमातून साधला जातो, म्हणजेच उद्योग. आणि अशा प्रकारचा उद्योग आपल्या भविष्यामध्ये, आपल्या भावी जीवनामध्ये आपण करून पुढे जावं, हे आपल्या कॉलेजचं, आपल्या इन्स्टिट्यूटचं हा जो विचार आहे आणि तुमच्यासाठीच हे जे योगदान आहे हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. म्हणून मला या गोष्टीचा किंवा अशा स्वरूपाचं सेशन आयोजित केल्याचा मनापासूनचा आनंद आहे. आता आपल्याला कुठल्या प्रकारचा उद्योग व्यवसाय भविष्यामध्ये करायचा, त्याच्यासाठी आपली मेंटॅलिटी, आम्ही ज्याला एंटरप्रेन्योरियल मेंटॅलिटी असं म्हणतो, ती मेंटॅलिटी आपली कशी असायला हवी आणि आपण त्याच्यासाठी काय तयारी करायला पाहिजे, आपला जो IP आहे, इंडस्ट्रियल पॉलिसीज ज्या आहेत, त्याचा आपल्याला कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेता येऊ शकतो, या गोष्टी आपण एक पुढच्या आपल्या 1 तासभराच्या संवादामध्ये पाहणार आहोत. आता महत्वाचा विषय आहे की आपण सर्वच लोकांनी, आपण सर्वच विद्यार्थ्यांनी आणि आज जे जे कोणी या आपल्या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, या सर्वांनी किंवा या सर्वांचं मी एक वेगळ्या अर्थानं अभिनंदन करू इच्छितो. ते म्हणजे तुम्ही सर्वांनी आपल्या राज्य सरकारने, केंद्र सरकारने वेळोवेळी ज्या काही सूचना आपल्याला दिल्या त्याचं तंतोतंत पालन करून, मग त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, हा SMS फॅसिलिटीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये चांगला केला आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण कोरोना योद्ध्याप्रमाणे आपल्या कुटुंबाची, स्वतःची आणि समाजाची आपण काळजी घेतली. खऱ्या अर्थानं तुम्ही कोरोना योद्धे आहात. आणि दुसऱ्या बाजूला आता आपल्याला उद्योगधंद्याच्या दृष्टीनं, उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं आत्मनिर्भर व्हायचा किंवा आत्मनिर्भर होण्याचा आपण विचार करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आत्मनिर्भर झालं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं आरोग्य आहे, आपलं कुटुंब आहे, आपला उद्योग व्यवसाय आहे, आपली सामाजिक जी काही जबाबदारी आहे, ही सामाजिक जबाबदारी आहे, आपल्या स्वतःच्या मानसिकतेचा विचार करून आपल्या स्वतःला स्टेबल ठेवणं आहे आणि या सर्वाबरोबर आपल्या स्वतःच्या आर्थिक संपन्नतेसाठी प्रयत्न करणं ही पण आपली जबाबदारी आहे. आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी प्रथमतः आपण कोरोनातून बाहेर येणं आणि त्याच्यासाठीची जबाबदारी घेणं आणि तिथं आपण सर्वांनी कोरोना योद्धा म्हणून काम केलं तर निश्चित आपण आपल्या भविष्यामध्ये, भविष्यातल्या काळामध्ये उद्योग व्यवसायामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपण एक महत्वाचा विचार आपण घेऊयात आणि त्या विचारानंच आपल्या पुढचा संवाद चालू ठेवूयात. माझ्या मित्रांनो, आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी नक्की काय लागतं, या गोष्टीकडे 1 मिनिटासाठी आपण लक्ष देऊयात. तर त्यातली महत्वाची गोष्ट आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये पण त्याचा गेली 20 वर्ष सातत्यानं विचार केला, अभ्यास केला आणि त्याचा अवलंब केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की यार निश्चित या गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या आहेत. त्याच गोष्टी तुमच्यासाठी पण गरजेच्या आहेत. कुठल्याही महाविद्यालयामध्ये, कॉलेजमध्ये, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये एखादा कॅन्डिडेट शिकत असताना, एखादे विद्यार्थी शिकत असताना त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात. या आपण समजून घेऊन त्याच्यावर मात करून आपण पुढे जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न करत असतो. परंतु आपल्या स्वतःमध्ये काय आहे, आपल्यामध्ये ज्या एंटरप्रेन्योरियल कॉम्पिटन्सी ज्याला आपण म्हणतो, उद्योजकीय गुणसंपदा, तर यातला उद्योजकीय एंटरप्रेन्योरियल
कॉम्पिटन्सीज, गुणसंपदा, क्वालिटीज ज्या आहेत त्यातल्या एका क्वालिटीनं मी खरं तर आज मनापासून मला आनंद वाटेल सुरुवात करायला, ती म्हणजे कुठली संपत्ती खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे, कुठली प्रॉपर्टी आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं महत्वाची आहे आणि कुठली वेल्थ आपल्या दृष्टीने महत्वाची आहे, तर ती आहे आपलं नॉलेज, ज्ञान. ज्ञान ही संपदा, ज्ञान ही संपत्ती, ज्ञान ही वेल्थ, ज्ञान ही संपदा आणि कष्ट करण्याची आपली स्वतःची कुवत, कष्ट करण्याची आपली स्वतःची ताकद, हे खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातलं भांडवल. लक्षात घ्या, ज्ञान ही संपदा आणि कष्ट करण्याची ताकद हे आपलं भांडवल. या दोन गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील तो व्यक्ती उद्याच्या काळामध्ये 101% त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होईल. या दोन गोष्टी व्यतिरिक्त अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला निश्चित लागत असतील, परंतु या दोन गोष्टी जर तुम्ही सातत्यानं आपल्या लक्षात ठेवल्या तर याला आपल्याला बाहेरून नव्यानं काय आणावं लागत नाही आणि याच्यावर माणूस खऱ्या अर्थानं सक्सेस होतो. आज आपण या जगाचा इतिहास पहा, देशाचा इतिहास पहा किंवा आपल्या समाजामध्ये, परिसरामध्ये ज्या ज्या लोकांनी उत्तुंग यश त्यांच्या आयुष्यामध्ये मिळवलं, या सर्वांची हिस्ट्री काढून तुम्ही पहा. त्यांनी स्वतःमध्ये असणारं ज्ञान, समाजामध्ये असणारं ज्ञान, नॉलेज हे आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. ते आत्मसात करून त्याचा ऍज अ संपत्ती म्हणून त्याचा वापर केला आणि हे सगळं करण्यासाठी त्यानं स्वतःची जी कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे, क्षमता आहेत, या सगळ्या क्षमतांचा वापर स्वतःचा भांडवल म्हणून केला आणि या भांडवलाच्या आधारानं, या ज्ञान ह्या संपत्तीच्या आधारानं अनेक माणसं मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून हा विचार आज आपण प्रामुख्यानं गांभीर्यानं लक्षात घ्यावा, तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. हे मीही माझ्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत, केलेल्या आहेत, म्हणून मी अधिकारवाणीने तुम्हाला या सर्व गोष्टी सांगू इच्छितो. आता कुठल्या गोष्टी आपल्यामध्ये असतील या व्यतिरिक्त तर आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणीव झाली पाहिजे किंवा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या सृजनशीलतेचा, आपल्या क्रिएटिव्हिटीचा, आपल्या कल्पकतेचा वापर जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त करतो तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त सक्सेस होतो, यशस्वी होतो. आता ह्या यशाचे मापदंड काय असू शकतात, काय गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजेत आणि सद्यस्थिती, मायग्रेशन, एम्प्लॉयमेंटचं प्रमाण, एम्प्लॉयबिलिटी आपल्यामध्ये असणं आणि या सर्वाचा आपल्या आयुष्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो, या दृष्टीने आपण पाहत असताना एक गोष्ट आपण प्रथम लक्षात घेऊयात की आपण कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी या नात्यानं आपण मार्क्स मिळवतो, आपण डिग्री मिळवतो, परंतु मार्क्स, डिग्री पेक्षा जास्त आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते आपलं नॉलेज. मार्क्स पेक्षा इम्पॉर्टंट आहे आपलं नॉलेज, की ज्या नॉलेजचा उपयोग किंवा जे नॉलेज तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये मिळालं, तुम्ही समाजामधून घेतलं, तुम्ही स्वतः अर्न केलं, लर्न केलं, तर हे नॉलेज पहिली गोष्ट. दुसरं, आपल्याला मी आता जसं म्हटलं तसं आपल्याला कॉलेजमधून मिळते ती डिग्री, परंतु डिग्री महत्वाची आहे, वादच नाही, इम्पॉर्टंट आहे, परंतु डिग्री पेक्षा महत्वाचं काय आहे तर त्या डिग्रीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःमध्ये कुठलं स्किल डेव्हलप केलं, कौशल्य डेव्हलप केलं. आज एखाद्याकडे एक प्रकारचं कौशल्य असेल, भारतरत्न सचिन तेंडुलकर, तुम्हा मला सर्वांना प्रिय असणारं व्यक्तिमत्व, एकच स्किल होतं क्रिकेट खेळण्याचं, एकच स्किल होतं बॅट हातात पकडण्याचं, एकच स्किल होतं बॉल मारण्याचं. एक स्किल वरती हे व्यक्तिमत्व भारतरत्न झालं, जागतिक लेवलचं व्यक्तिमत्व झालं. दुसऱ्या बाजूला कुणीही अगदी साधं सिंपल, आता बघा एखादा ड्रायव्हर, त्याच्याकडे एकच स्किल आहे पण तो त्याचा उदरनिर्वाह करतो, पण विमानाचा ड्रायव्हर म्हणून पायलटच असतो ना, त्याचं ते स्किल आहे. आपल्याला पहिले हे पाहिलं पाहिजे की माझ्यामध्ये काय स्किल आहे.
शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, परंतु तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की आज आपल्या देशाची 2019-20 ला जी नवीन एज्युकेशनल पॉलिसी झाली, ह्या एज्युकेशनल पॉलिसी मध्ये स्किल डेव्हलपमेंट हा आफ्टर 6th स्टँडर्ड 6वी नंतर स्किल डेव्हलपमेंट हा विषय प्रकर्षाने आणलेला आहे. म्हणजे आपल्यामध्ये स्किल पाहिजे. तुम्ही काय शिकलात, काय डिग्री घेतली, इम्पॉर्टंट, महत्वाचं आहेच आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या स्वतःमध्ये कुठलं स्किल डेव्हलप केलं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण पाहिलं नॉलेज, स्किल. तिसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपली वेल्थ. वेल्थ महत्वाची आहे, पण त्याही पेक्षा हेल्थ. वेल्थ महत्वाची आहेच आहे, पण हेल्थ. आताच्या काळामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी आपण स्ट्रॉंग राहायचं असेल, चांगल्या मानसिकतेनं चांगल्या शरीरानं स्ट्रॉंग राहायचं असेल, चांगला उद्योग व्यवसाय करायचा असेल, रात्रंदिवस काम करायचं असेल, जिगर ठेवायचे असेल, एक हातोटी सचोटी ठेवून काम करायचं असेल, तर माझ्या मित्रांनो आपली हेल्थ चांगली पाहिजे. आणि या जर गोष्टी आपण पाहिल्या तर आपण आपल्या जीवनामध्ये कुठलंही एखादं काम करण्यासाठी स्टेबल होतो, स्थिर होतो. आणि जो व्यक्ती स्थिर असतो या सर्व गोष्टीनं, तो त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं, चांगल्या स्पीडनं, गतीनं पुढे जाऊ शकतो. म्हणून या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि आता उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं अजून काही गोष्टी तुम्हाला मी सांगणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये उद्योग व्यवसायामध्ये आपल्याला जर यायचं, ही काळाची गरज असेल, आपल्या देशामध्ये 2च मार्गाने पैसा येतो. आपलं फायनान्शियल डेव्हलपमेंट आपल्याला करायचे असेल तर 2च मार्गाने ती होऊ शकते. ते कुठले 2 मार्ग आहेत? एक की तुम्ही चांगला शिकलात आणि तुम्हाला चांगला जॉब मिळाला, तुम्हाला चांगली नोकरी मिळाली आणि तुमच्या घरामध्ये तुमचा सॅलरी येईल, तुमचा पगार येईल. या सॅलरीतून तुमची आर्थिक संपन्नता होईल. हा एक मार्ग झाला, म्हणजे नोकरी, एम्प्लॉयमेंट. आणि दुसरा मार्ग असतो तो म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वतःचा उद्योग व्यवसाय, उद्योजकता, विकास, ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. म्हणजे काहीतरी आपण स्वतःचा उद्योग व्यवसाय करतो आहे किंवा आपण नोकरी करतो आहोत. या 2च मार्गातून घरात पैसा येतो, आपल्याला आपलं आर्थिक संपन्नता साधता येते. तिसरा मार्ग आपल्या देशामध्ये माझ्या मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, उपलब्ध नाही. आता जी सध्याची जर परिस्थिती पाहिली, हे पॅन्डेमिक पाहिलं, कोरोना पाहिला, त्याची सगळी परिस्थिती गेली 1.5 वर्ष आपण पाहतो आहोत इथं. हे जर सगळं पाहिलं तर तुमच्या प्रकर्षानं लक्षात आलं असेल नोकऱ्यांची सद्य परिस्थिती प्रचंड वाईट आहे. साधारणतः 35 ते 40% लोकांचे जॉब गेलेले आहेत. नव्यानं एम्प्लॉयमेंटची क्रिएशन जवळजवळ बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकमेव मार्ग उपलब्ध राहतो, तो म्हणजे स्वतःचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय करणं, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं स्वतःची मानसिकता तयार करणं आणि त्याच्या तयारीला लागणं. या तयारीसाठीच खरं तर आजचं सेशन आहे. आणि या सेशनचा उपयोग आपण जर चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये केला तर निश्चित तुम्ही यशस्वी व्हाल. ही वॉरंटी गॅरंटी पण द्यायला हरकत नाही, परंतु हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा म्हटलं तर नक्की काय पाहावं लागतं? कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा म्हटलं तर काय पाहावं लागतं? तर त्याचे 4 पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यातला मी 1-2 पॅरामीटरचा उल्लेख केलेला आहे खरं, पण 4 पॅरामीटर लागतात. काय? की तुम्हाला या जगात काहीही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. बघा, पहिला मुद्दा, तुम्हाला या जगामध्ये काहीही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे की जे समाजाभिमुख आहे, समाजासाठी विधायक आहे. विघातक कृत्य कुठलं करायला तुम्हाला परवानगी नाही. विधायक कुठलंही कृत्य जर तुम्हाला करायचं असेल, कुठलीही ऍक्शन घ्यायची असेल तर राज्य सरकार, केंद्र सरकार, कॉलेज आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम, आमच्यासारखी युवा मंडळी तुमच्या पाठीशी आहे. परंतु या गोष्टी आपल्याला करत असताना, कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना आपल्याला या जगामध्ये काहीही करायचं स्वातंत्र्य आहे, परंतु तुम्ही काय केलं पाहिजे, ज्याला आपण बिझनेस अपॉर्च्युनिटीज, उद्योग संधी असं म्हणतो. हा एक खूप मोठा, गहन आणि फार इंटरेस्टिंग असा हा विषय आहे. काय करायचं म्हणजे कुठला उद्योग व्यवसाय मी करू? तुम्हाला मी सांगतो, तुम्ही हा लॉकडाऊन संपल्यानंतर
ज्यावेळेस बाहेर पडाल किंवा आता काही बाहेर पडू शकत असाल तर तुम्ही कुठंही एखाद्या मार्केटमध्ये जाऊन उभा राहिला तर तुमच्या समोर किमान एका क्षणात कमीत कमी 100 कमीत कमी 100 ते 200 उद्योग व्यवसाय तुमच्या समोर दिसतील. पण मला काय करायचं त्यातलं मला एकच सर्च करावं लागेल, स्कॅन करावं लागेल आणि एकच ऍक्टिव्हिटी मला करावी लागेल. मग ती ऍक्टिव्हिटी कुठली, हे कसं निवडायचं, हे कसं पाहायचं समाजामध्ये आणि त्यातून स्वतःची ऍक्टिव्हिटी घेऊन आपल्याला पुढे कसं जायचं, हा आपल्याला विचार करावा लागतो. याचा अर्थ असा आपण सर्वजण वेगवेगळ्या फॅकल्टीज मध्ये शिकत असताना, इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज मध्ये शिकत असताना, मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज मध्ये शिकत असताना आपण काय करायचं, बिझनेस अपॉर्च्युनिटीज कुठल्या ह्या सर्च करण्यासाठी पहिली एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या समाजाची, आपल्या उद्योगाची, आपल्या परिसराची गरज काय आहे, नीड बेस्ड ऍक्टिव्हिटी करणं हे तुमच्या उद्योग व्यवसायाची पहिली पायरी आहे. नीड बेस्ड ऍक्टिव्हिटी, आज समाजामध्ये काय लागत आहे, कशाची गरज आहे हे पाहून आपण पुढे जाणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मी जे 4 फॅक्टर 4 पॅरामीटर तुम्हाला सांगू इच्छितो त्यातला हा पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे नीड बेस्ड बिझनेस, नीड बेस्ड ऍक्टिव्हिटी, नीड बेस्ड एंटरप्रेन्योरशिप. गरज काय आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नीड पाहिली, काही वेळापूर्वी मी चर्चा थोडीशी केली होती, स्किल. तुम्हाला कुठलं स्किल आहे आणि समाजाची नीड भागवण्यासाठी तुमच्यातल्या कुठल्या स्किलचा उपयोग होऊ शकतो. सिस्टमॅटिक वेनं जाणं गरजेचं आहे. सिस्टमॅटिक अप्रोच त्याच्यासाठी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. माझ्यामध्ये कुठलं स्किल आहे, ज्यावेळेस तुम्ही स्वतः अनालिसिस करायला जाल तुमच्या लक्षात येईल तुमच्यामध्ये कुठलं स्किल आहे. आणि मग आता फॉर एक्झाम्पल मी तुमच्याशी चर्चा करतो आहे, मी तुमच्याशी संवाद साधतो आहे, माझ्यामध्ये कम्युनिकेशन स्किल हा एक विषय आहे आणि जे काही नॉलेज आहे या सेक्टरमध्ये गेली अनेक वर्ष या विषयाचा अभ्यासक म्हणून या विषयाचं मध्ये काम करत असताना माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते तुमच्या पुढे प्रेझेंट करण्यासाठीच कम्युनिकेशन नावाचं स्किल, स्टेजरिंग नावाचं स्किल, लिडरशिप नावाचं स्किल हे माझ्यामध्ये आहे म्हणून मी तुमच्या बरोबर प्रेझेंट करतो आहे, तुमच्या बरोबर संवाद साधतो आहे. मग माझ्यामध्ये कुठलं स्किल आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. आणि समाजाची नीड आणि तुमचं स्किल या दोन गोष्टीचा अप्रोच किंवा या दोन गोष्टी कनेक्ट कशा करता येतील ते आपण पाहिलं. तिसरी गोष्ट ती म्हणजे तुमचं स्पीड, ज्याला आपण गती म्हणतो. मी काही वेळापूर्वी एक वाक्य वापरलं, देशाच्या प्रगतीला, तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीला, तुमच्या स्वतःच्या प्रगतीला गती द्यायची असेल, म्हणजे स्पीडअप करायची असेल, स्पीड द्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे स्पीड. तुमच्या कामाचं, तुमच्या नॉलेजचं, तुमच्या टॅपिंगचं, तुमच्या एनकॅशमेंटचं, तुमच्या विचाराचं, तुमच्या मल्टी थिंकिंगचं, तुमच्या मल्टी टास्किंगचं, तुमचं स्पीड काय आहे हे ठरवतं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती यश मिळणार, किती सक्सेस तुम्हाला मिळणार. म्हणून स्पीड. आपण पाहतो आहोत, तुम्हाला मला निसर्गानं या भूतलावरती जगण्यासाठी एकच जन्म दिला, एकच जन्म. माझा पुनर्जन्मावरती माझा विश्वास नाही, तुमचाही कदाचित नसेल. एकच जन्म दिला, आपल्याला जे काही करायचं आयुष्यामध्ये ते एकाच जन्मात करायचं आहे. मग कुणी देशाचा राष्ट्रपती होईल, कुणी एखादा उद्योजक होईल, कुणी डॉक्टर होईल, कुणी इंजिनियर होईल, कुणी चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये विधायक कृत्य करून जगाला दिशा द्यायचा प्रयत्न करेल. तुम्ही मधल्या काळामध्ये पाहिलं, फक्त आणि फक्त स्वतःचे कष्ट आणि स्वतःची क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता, कल्पकता, इनोव्हेशन आणि ज्ञान ही संपदा, जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हटलं, ज्ञान ही संपदा, या दोन गोष्टीचा वापर करून सोलापूर मधला एक प्राथमिक शाळेतला शिक्षक, ज्यांचं नाव रणजित सिंह डिसले यांची कहाणी तुम्ही सर्वांनी पाहिली, ऐकली, वाचली असेल. या व्यक्तिमत्व एका प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं थोडंसं इनोव्हेटिव्हली काम केलं, जगाचा विचार केला, देशाची गरज पाहिली आणि आज
आपली सगळी पाठ्यपुस्तकं, आज आपले सगळे रिसर्च बुक हे त्यांनी QR कोड मध्ये आणले. आज माझ्या मोबाईल मध्ये फक्त QR कोड तो आज आहे तो स्कॅन केला की मला पुस्तक ओपन झालं. एक वेगळं इनोव्हेशन आणलं आणि जागतिक लेवलचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांना अवॉर्ड मिळाला. हे आपण सर्वांनी पाहिलं. मला पुढची गोष्ट सांगायची आहे. या जगाला दिशा देणारी, या जगाच्या आर्थिक संपन्नतेचा विचार करणारी, या जगाला आर्थिक संपन्नतेसाठी सपोर्ट करणारी जी वर्ल्ड बँक आहे, या वर्ल्ड बँकेच्या ऍडवायझर पदावरती या साध्या सिंपल एका ग्रामीण भागातल्या शिक्षकाची वर्ल्ड बँकेचे ऍडवायझर म्हणून निवड झाली. काय केलं त्यांनी? गरज पाहिली. काय केलं त्यांनी? त्यांचं स्पीड मेंटेन केलं. काय केलं त्यांनी? त्यांच्या स्किलचा वापर केला. म्हणून नीड, स्पीड, स्किल आणि चौथा पॅरामीटर, चौथी गोष्ट, फोर्थ इज विल, ज्याला आपण विल पॉवर किंवा इच्छाशक्ती असं म्हणतो. ही इच्छाशक्ती. माझ्या मित्रांनो, आपल्याकडे जर इच्छाशक्ती असेल तर आपण प्रत्येक नव्हे कुठलीही गोष्ट जी हातात घेऊ त्याच्यामध्ये निश्चितपणे सक्सेस होऊ, यशस्वी होऊ. म्हणून विल पॉवर आपली जी आहे, करण्याप्रतीची इच्छा आपली जी आहे ही स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. या 4 गोष्टीचा विचार करून आपण उद्योग व्यवसायामध्ये उद्याच्या काळामध्ये येऊ शकता आणि याच्याकडे पॉझिटिव्हली पाहू शकता, कारण हाच एकमेव ऑप्शन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मोठा करू शकतो, तुमच्या जीवनामध्ये तुमची उंची वाढवू शकतो आणि तुमचं ज्ञान, मान, सन्मान, प्रतिष्ठा, समाजाप्रती तुमची प्रतिष्ठा वाढवू शकतो. आपण कुठेही नोकरी करायला गेलो तर तुम्हाला किती पेमेंट मिळेल, किती सॅलरी मिळेल? साधं सिंपल. उद्योग व्यवसायाचे, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे प्रिन्सिपल आणि प्रॅक्टिसेस चा विचार जर आपण केला तर त्यातलं एक प्रॅक्टिस असं सांगतं की तुम्ही जर नोकरी करायला गेला, एम्प्लॉयमेंट तुम्हाला कुठे मिळाली, तर तुम्हाला साधारणतः 25,000 टू 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख रुपीज पर मंथ पगार मिळू शकतो, सॅलरी मिळू शकते, फ्रॉम 20 to 25,000 रुपीज. पुढे किती मिळेल ते तुमचं स्किल. पण साधारणतः असं आपण समजलो की एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपये, 50,000 पेमेंट मिळालं, सॅलरी मिळाली किंवा 1 लाख रुपीज मिळाली, तर ॲनम पर इयर, एका वर्षाला त्यांचे साधारणतः 12 लाख रुपीज झाले, 12 लाख रुपये झाले. पण तो 12 लाखामध्ये वर्षभराचा तो माणूस संपला, तिथंच संपलं त्याचं सगळं. परंतु त्याच बाजूला दुसऱ्या बाजूने विचार केला आणि त्यानं जर उद्योग व्यवसाय केला तर तो 12 करोड रुपीजचा करू शकतो, 1200 करोड रुपीजचा करू शकतो, 12,000 करोड रुपीजचा करू शकतो. त्याला मर्यादा नाही. तुमच्या स्वतःच्या क्षमतांना गवसणी घालत असताना, तुमच्या स्वतःच्या क्षमतांना पुढे आणत असताना, तुमच्या क्षमतांचा वापर समाजाच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी करत असताना आपण हा विचार केला पाहिजे की मी माझ्या समाजासाठी, मी माझ्या स्वतःसाठी, मी माझ्या कुटुंबासाठी मी स्वतःची किती मोठी उंची वाढवू शकतो. आणि हा जो स्कोप आहे, हा जो व्याप्ती आहे, ही फक्त एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मध्ये आहे. म्हणून आपल्याला उद्याच्या काळामध्ये चांगल्या रीतीने सक्सेस व्हायचं असेल तर आपण उद्योग व्यवसायाचा विचार करणं गरजेचं आहे. आता या सगळ्याचा विचार करत असताना मी काय पाहिलं पाहिजे? 4 पॅरामीटर तर मी तुम्हाला सांगितले, परंतु मग याच्या व्यतिरिक्त उद्योग व्यवसाय करत असताना आपल्याला कशाची गरज आहे, काय आपल्याला लागतं आणि काय काय गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे, या विषयाकडे थोडस आपण पाहूया. खरं तर एक वाक्य मी फार छान वाचलं होतं, ऐकलं होतं, मला ते खूप आवडतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चेंज करणं गरजेचं आहे, करायचं आहे, तुमची पण तशी इच्छा आहे. आणि हा जर चेंज करायचा असेल तर काय आपण केलं पाहिजे? आपल्या आयुष्यामध्ये चेंज केला पाहिजे. काय चेंज केला पाहिजे? का गरजेचा आहे हा चेंज? तर तो चेंज याच्यासाठी गरजेचा आहे, एक सेंटेन्स असं मी वाचलं होतं की दुनिया का दूसरा नाम परिवर्तन है. चेंज व दुनिया का दूसरा नाम परिवर्तन है. मग या दुनियेमध्ये आपल्याला सुद्धा परिवर्तन करावं लागेल, चेंज करावं लागेल आणि आपल्याला सध्याची परिस्थिती पाहून आपल्याला पुढे यावं लागेल. एक गोष्ट आपण लक्षात घ्या,
आपण जर उद्योग व्यवसाय नाही केला, आपण जर स्वतःचा उद्योग व्यवसाय नाही केला, आपण स्वतःच्या क्षमतांना गवसणी नाही घातली, आपण एखादं चांगलं कौशल्य नाही विकसित केलं, तर लक्षात ठेवा, कौशल्याचा अभाव आपल्या जीवनामध्ये चॅलेंज निर्माण करतो. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला येत नसेल तर ते आपल्यासाठी चॅलेंज आहे. म्हणून आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य विकसित करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये स्किल सेट जो चांगल्या पद्धतीने असेल त्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मध्ये ऑटोमॅटिक गती मिळते, स्पीड मिळतं आणि पुढे जाता येतं. आता मग कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा असेल, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक केस स्टडी वजा एक माझ्या मित्राची कहाणी सांगतो. अशा तर हजारो कहाण्या, हजारो स्टोरीज माझ्या लाईफ मध्ये आहेत. सुदैवानं अनेक स्टोरी मी स्वतः घडवण्यामध्ये प्रयत्न केला आणि मला त्याला यश आलं. त्यातलीच एक स्टोरी सांगतो. माझा एक मित्र 3 वर्षापूर्वी माझ्या बिटकॉइनच्या ऑफिस मध्ये आला आणि त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की गणेश यार, मला एक स्वतःचा उद्योग व्यवसाय करायची प्रचंड इच्छा आहे, मी काय करू? एज्युकेशन साधं सिंपल BA, बॅचलर ऑफ आर्ट, BA शिक्षण पूर्ण केलेलं. आला, म्हटलं तू काय करू शकतो, तुझी काय इच्छा आहे, तुझ्या परिसरामध्ये काय पोटेन्शियल आहे? म्हटलं सर, आम्ही शेतकरी वर्ग आहोत इथं आणि मला मिल्क प्रोसेसिंग मध्ये यायला आवडेल. म्हटलं मग यार, तू माझ्याकडचा एक फूड प्रोसेसिंगचा एक कोर्स असतो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्रीचा, तो माझ्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तू सहभागी हो. मी त्याचा इंटरव्ह्यू घेतला, सिलेक्शन झालं आणि त्यानं तो 3 वर्षापूर्वी ट्रेनिंग घेतलं. 3 वर्षापूर्वी ट्रेनिंग घेतल्यानंतर वेळोवेळी तो माझं मार्गदर्शन, कुठं जिथं लागेल तिथं सल्ला, गव्हर्नमेंटच्या स्कीमचा कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल या सगळ्या गोष्टी तो बोलत राहिला. नंतर त्यांनी 2.5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी ट्रेनिंग घेतलं आणि 2.5 वर्षापूर्वी त्यानं मिल्क प्रोसेसिंगचं एक छोटंसं युनिट सुरू केलं. माझ्या मित्रांनो, आज म्हणजे परवालाच त्याची सकाळमध्ये एक खूप मोठी चांगली स्टोरी प्रकाशित झाली आणि आज मी पाहतो त्याच्याकडे, तर तो दररोज आपल्या वेकेशन मध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये दररोज 10,000 कुल्फीज तयार करतो. एक कमीत कमी 5,000 लिटर दुधावरती डेली प्रोसेस करतो. आणि माझ्या मित्रांनो, मला सांगायला मनापासूनचा आनंद आहे, एक साधा ग्रॅज्युएट झालेला एका मुलानं सिस्टमॅटिक वेनं प्रयत्न करून फूड प्रोसेसिंग मध्ये त्याचा स्वतःचा बिझनेस सुरू केला. आज माझ्या मित्राचा टर्नओव्हर 4 करोड रुपीज आहे. तुम्हाला कधी वाटलं त्याशी बोलायचं काय, तर माझ्याकडे सगळे त्यांच्या डिटेल्स आहेत, तुम्ही बोलू शकता किंवा सक्सेस स्टोरी मी तुम्हाला त्यांची पाठवू शकेल, तुम्ही वाचू शकता, पाहू शकता. 4 करोड रुपीज. मी खरं सांगू, माझा मित्र आहे नात्याने मला अधिकार आहे म्हणून सांगतो, तो जर कुठे जॉब करायला गेला असता ना माझ्या मित्रांनो, 20,000 रुपये ही एक्सलंट सॅलरी त्याच्या दृष्टीने असते. 20,000 रुपीज पर मंथ, अराउंड 3 लाख रुपीज पर एनम. वर्षाला 3 लाख रुपयाच्या त्याला सॅलरी मिळाली असते. आज त्याचा बिझनेस 4 करोड रुपीजचा आहे. साधारणतः 20 लोक त्याच्याकडे काम करतात, 20 कुटुंबाला रोजगार दिला आज. म्हणून माझं तुम्हाला प्रकर्षानं एक विनंती आहे की आज आपल्या देशाला, माझ्या मित्रांनो, म्हणजे असं जर म्हटलं आपला देश संकटात असेल तर आपण बाहेर येऊन मदत करणार का? निश्चित करणार. म्हणून तर तुम्ही कोरोना योद्धा म्हणून काम केलं, म्हणून तर तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्यांचं पालन केलं. माझं कुटुंब माझी जबाबदारी, या पद्धतीने तुम्ही तुमच्या जबाबदारीचं पालन केलं. मला असं म्हणायचं आहे की मग आपला देश ज्यावेळेस अडचणीत असेल त्यावेळेस तुम्ही, मी, आपण येऊन तिथं मदत करू शकणार का? तर निश्चित करू शकणार आपण. मग आता ही जर मदत आपल्याला करायची असेल तर आज आपल्याला आपल्या देशाला रोजगार करणाऱ्या व्यक्तीपेक्षा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. म्हणजे स्वतःचा उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांची गरज आहे. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ची गरज आहे. जर तुम्ही स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकला माझ्या मित्रांनो, तर तुमचं कुटुंब, आपला घर हे तर मोठं होईलच होईल, तुम्ही स्वतः तर मोठे व्हालच व्हाल, पण आपल्या देशाची नीड, देशाची गरज भागवू शकाल. आज आपल्या देशाची नीड बघा, गरज उद्योजकांची आहे. कारण तुम्ही एक उद्योजक झाला तर 100 लोकांना रोजगार द्यायला आहे.
असे 100 उद्योजक झाले तर अशा 10,000 लोकांना रोजगार द्यायला आहे. म्हणून आपण एंटरप्रेन्योरशिप ही काळाची गरज आपल्यासाठी बनलेली आहे आणि तेवढ्या अपॉर्च्युनिटीज, तेवढं पोटेन्शियल आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे, मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. मग या गोष्टी करत असताना, कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना आपण कुठल्या गोष्टी अजून विचारात घेणं गरजेचं आहे, या अनुषंगाने आपण थोडीशी चर्चा करूया. ही चर्चा करत असताना कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना आपण अजून काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, तर त्यातली महत्वाची गोष्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, एंटरप्रेन्योरियल कॉम्पिटन्सीज हा एक विषय आपण म्हटलं. आता एंटरप्रेन्योरियल कॉम्पिटन्सीचा आपण विचार करत होतो, त्याच पद्धतीने आपण दुसरा एक विचार करणं गरजेचं आहे, तो म्हणजे ज्याचा उल्लेख मी थोडासा तुमच्या बरोबर केला, बिझनेस अपॉर्च्युनिटीज. बिझनेस अपॉर्च्युनिटीज, मग कुठल्या उद्योगाच्या संधी आपल्या परिसरामध्ये उपलब्ध आहेत हे आपल्याला पाहिलं पाहिजे. आताची जो मार्केट सिनारिओ, इंडस्ट्री सिनारिओ जो बदललेला आहे गेल्या ड्यू टू कोविड, गेल्या 1 वर्ष 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये, तो कालावधी असं सांगतोय की आज मार्केटमध्ये काय चाललंय, तर मेजॉरिटी लेवलला तुम्ही पाहत असाल, आपल्या ज्या फूड आयटम्स जे आहेत, खाण्याचे आयटम जे आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये चाललेले आहेत. हे खाण्याचे आयटम मोठ्या प्रमाणामध्ये चाललेले असताना याचा अर्थ असा आहे, फूड इंडस्ट्री, ऍग्रोबेस इंडस्ट्री ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उद्याच्या काळामध्ये उपयुक्त आहे, आज उपयुक्त आहे आणि त्याला मोठं पोटेन्शियल आहे. कारण आपण ऍग्रो बेस प्रोडक्ट वरती किंवा त्या उत्पादनावरती, प्रोडक्शन मध्ये आपण साधारणतः 10 ते 12% प्रोसेस करतो. आपल्याला अजून 90% प्रोसेस करायला चान्स आहे आणि अख्खं जग, वर्ल्ड ते त्या दृष्टीनं भारताकडे पाहत आहे, इंडियाकडे पाहत आहे. मग तिथं आपण काय करू शकतो, आपण फूड बेस इंडस्ट्री ओपन करू शकतो, उद्योग व्यवसाय करू शकतो. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या, कारण आपल्याकडं हजारो गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये धान्यावरचं प्रोसेसिंग आहे, मिल्कवरचं प्रोसेसिंग आहे, व्हेजिटेबल प्रोसेसिंग आहे. मग या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसिंग मध्ये आपण येऊ शकतो, त्याच्या मार्केटिंग मध्ये येऊ शकतो, विपणनामध्ये येऊ शकतो, त्याच्या पॅकेजिंग मध्ये येऊ शकतो, त्याच्या ग्रेडेशन मध्ये येऊ शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हजारो बिझनेस आपल्याला करता येऊ शकतात. हा एक झाला ऍग्रोबेस इंडस्ट्री, म्हणजे रुरलच्या दृष्टीनं, पण त्याचा शहरामध्ये पण खूप मोठा उपयोग आहे. दुसरं आहे सर्व्हिस बेस इंडस्ट्री. कुठल्या प्रकारच्या सर्व्हिस देऊ शकतो. खरं तर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये लर्निंग करत असताना तुम्ही काही गोष्टी पाहत असताल की आपला भारत देश हा मेजॉरिटी सर्व्हिस बेस इंडस्ट्री असणारी कंट्री आहे. आपल्याकडे साधारणतः 60 to 70% आपल्या जीडीपीच्या, बघा, एकेकाळी आपण म्हणत होतो की कृषी प्रधान देश भारत हा, आपल्या भारतामध्ये शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, निश्चित आहे, अजूनही आहे. परंतु आता सध्याला आपण सर्व्हिस बेस कंट्री आपली झालेली आहे. इथं मॅन्युफॅक्चरिंग बेस वाढवणं गरजेचं आहे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं आपण घेऊन त्याचं प्रोसेसिंग करून आपण त्याच्यामध्ये उद्योग व्यवसायाला स्कोप आहे. म्हणजे ऍग्रोबेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस बेस आहे. हे एकतर खरं सेक्टर आहेत, उद्योग व्यवसायाचे सेक्टर आहे. आता आपण करत असताना, उद्योग व्यवसाय करत असताना ज्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये, जसं आपण एंटरप्रेन्योरियल कॉम्पिटन्सीज हा एक विषय थोडासा चर्चा केला, व्यवसायाची निवड कशा पद्धतीने करायची याविषयी आपण थोडस चर्चा करत होतो. त्याच्यानंतर मला माझं लोकेशन काय असेल, माझा बिझनेस करायचा असेल तर माझं लोकेशन कुठलं असणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण कुठलाही व्यवसाय करत असताना लोकेशन खूप मॅटर करत असतं. तुमचा व्यवसाय कुठं आहे, समजा तुम्ही, आता आपण पाहतो आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चहा मधल्या काळामध्ये येऊन गेले, अजूनही आहेत. मग त्याच्यामध्ये येवले चहा आहे, साहेबा चहा आहे, आमदार चहा आहे, खासदार चहा आहे, म्हणजे तुम्हाला पण खूप नावं माहिती येतं. स्वाद चहा आहे, प्रेमाचा चहा आहे. हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे चहा आले. चहाचं शॉप आपल्याला असं जीवनामध्ये कधीही वाटलं नव्हतं की चहाचा एवढा मोठा बिझनेस असू शकतो, पण तो झाला. भारत स्वतंत्र झाल्यापासून चहा पण सगळेजण पितोय, जन्मल्यापासून पितोय, पण चहाचा बिझनेस एवढा मोठा होईल असं कधी वाटलं नव्हतं. लोकेशन, चहाचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी लोकेशन, जर तुमचा कॉर्नर पीस असेल, मार्केटचं प्लेस चांगलं असेल तर ते तुमचं चालू शकतं. पण ते जर का तुम्ही कुठेतरी एखाद्या ऑड ठिकाणी नेऊन ठेवलं तर तुमचं चालणार नाही. उद्योग व्यवसायाचं पण
तुम्हाला कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा असेल, तुमचं लोकेशन कुठं आहे, तुमचं रॉ मटेरियल कुठे अवेलेबल आहे, तुमचं मार्केट प्लेस कुठं आहे, तुम्हाला त्याच्या उद्योग व्यवसायासाठी लागणारी मॅनपॉवर कुठे उपलब्ध होऊ शकते, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. म्हणून लोकेशन. त्याच्यानंतरची गोष्ट आहे ऑपरेशन्स. इथं मात्र म्हणजे समजा आपण एक आपल्याकडे कुठले चांगले व्यवसाय करण्याची कॉम्पिटन्सीज आहेत समजलं, तुमच्याकडे जागा आहे, अंडरस्टँड. त्यानंतर तुम्ही एक चांगली बिझनेसची सिलेक्शन केलं, अंडरस्टँड, ओके. त्याच्यानंतर आता तुम्ही बिझनेस ज्यावेळेस सुरू करता त्यावेळेस त्याचं ऑपरेशन्स चांगल्या पद्धतीनं करणं, कारण ऑपरेशन्स मध्ये साधारणतः 10 to 20% बेनिफिट, प्रॉफिट हा तुमच्या ऑपरेशन्स वरती डिपेंड असतो. आणि ऑपरेशन्स जर तुम्हाला म्हणजे आता आपल्याकडं MBA इन ऑपरेशन्स, HR, मार्केटिंग हे सगळं होतं, पण आता ऑपरेशन्स मध्ये पण आहे. म्हणून हे ऑपरेशन्स चांगल्या पद्धतीने आपल्याला करता आले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी काय लागतं, तर त्याच्यासाठी स्किल लागतं. आता परत हे जे 4 पॅरामीटर मी तुम्हाला जे सांगितले, 4 पॅरामीटर्स फॉर न्यू एंटरप्रेन्योर किंवा न्यू जनरेशन एंटरप्रेन्योर, हे गोष्टी लक्षात ठेवलं तर सगळ्या कनेक्ट होतात, वेळोवेळी कनेक्ट होतात. ज्याच्याकडे चांगलं स्किल आहे तो चांगल्या पद्धतीचे ऑपरेशन्स करू शकतो, बिझनेस ऑपरेशन्स. त्याच्यानंतर मार्केटिंग, दॅट इज टू मच इम्पॉर्टंट. ज्याला कुणाला स्वतःच्या उद्योग व्यवसायाचं तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करता येईल, तोच मार्केटमध्ये टिकू शकतो. तुम्ही खूप चांगलं प्रोडक्शन करा, चांगलं ऑपरेशन करा, सगळं करा, सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या, परंतु जर तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये मार्केटिंग चांगल्या पद्धतीचं करता आलं नाही तर आपण कसं पुढे जाणार. म्हणून मार्केटिंग हा खूप गोष्ट महत्वाची आहे. आणि मार्केटिंगसाठी कुठली गोष्ट महत्वाची आहे माझ्या मित्रांनो, तुम्हाला मॅन पॉवर हा शब्द माहितीये. मॅन पॉवर, उद्योग व्यवसाय जर तुम्हाला 10 लोक लागली तर 10 लोक म्हणजे तुमची मॅन पॉवर झाली, बरोबर ना. 10 लोक म्हणजे तुमची मॅन पॉवर झाली, 100 लोक म्हणजे तुमची मॅन पॉवर झाली. आणि ही 100 लोक जर एकत्र आली तर किती काम करतील. स्वामी विवेकानंद म्हणले होते की मला एका विचाराचे आणि चांगलं काम करणारे, चांगल्या कृतीचे असे जर 100 युवक मिळाले तर मी देश बदलून दाखवेन. 100 लोक म्हणजे मॅन पॉवर. माझ्या मित्रांनो, मॅन पॉवर या गोष्टीवर माझा विश्वास आहे, पण त्याहीपेक्षा जास्त विश्वास माझा मॅन पॉवर आणि मॅन इन पॉवर, तुमच्या माझ्यामध्ये असणारी पॉवर, याच्यावर माझा जास्त विश्वास आहे. आपल्यामध्ये असणाऱ्या कॅपॅसिटीज. अरे निसर्ग आपल्याला दररोज दररोज एक दिवस 24 तास आपल्या नावावरती जमा करतो, मान्य आहे, ऍक्सेप्ट, ओके. एक दिवस म्हणजे 24 तास जमा करतो, 1440 मिनिट जमा करतो आणि 86,400 सेकंद पर डे आपल्या अकाउंटला जमा करतो. मग या प्रत्येक सेकंदाचा, या प्रत्येक मिनिटाचा, या प्रत्येक दिवसाचा आणि या प्रत्येक तासाचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये कसा करतो याच्यावर तुमचा सक्सेस, याच्यावर तुमची मॅन इन पॉवर आहे. तुमच्या स्वतःच्या पॉवरचा उपयोग तुम्ही काय करू शकता. मला आठवतं की मी माझ्या 8th स्टँडर्ड मध्ये शिकत असताना आम्हाला एक द माइंड नावाचा एक चॅप्टर होता. जसं तुम्ही आता कॉलेजमध्ये शिकता तसं मी माझ्या शालेय जीवनामध्ये शिकत असताना कॉलेजच्या अगोदर माझ्या पेज नंबर 49 ला एक द माइंड नावाचा चॅप्टर होता. खूप छान त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुमची कॅपॅसिटी एवढी ट्रिमंडस आहे, म्हणजे तुमच्या हातामध्ये जो अँड्रॉइड मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, तुमच्या हातामध्ये जो लॅपटॉप आहे, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅपॅसिटी माझ्या मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, दादांनो, दीदींनो तुमच्या ब्रेनची आहे, तुमच्या मेंदूची आहे. त्यामध्ये असं सांगितलं होतं की द ब्रेन विच इज द सेट ऑफ द रिझन, मेमरी, जीनियस अँड इमोशन, डिटरमिनेशन, बिहेवियर्स, पॅटर्न्स. द ब्रेन इट सेल्फ इज अन अमेजिंग organ. It is 100 times more densely packed with information than a most modern computer. या आधुनिक मॉडर्न कॉम्प्युटर पेक्षा कित्येक पटीने तुमच्या ब्रेनची कॅपॅसिटी आहे. त्याचा वापर आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण केला तर आपण निश्चित आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून आपल्याला ऑपरेशन्स अँड मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा अत्यंत महत्वाचा तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा एक विषय, तो म्हणजे भांडवलाची उभारणी, आर्थिक, फायनान्शियल सपोर्ट. हा, तर या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. परंतु या एका म्हणजे फायनान्शियल सपोर्ट किंवा सपोर्ट मेकॅनिझम किंवा आपण जे PI आपण जे म्हणलं किंवा IP, इंडस्ट्रियल पॉलिसीज आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज, ते आपण आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत, सपोर्टिव्ह आहेत. तर इथं जी भांडवलाची निर्मिती आपल्याला करायची आहे, एक तर स्व भांडवलातून आपण स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकतो.
बँकेचे लोन मधून आपण व्यवसाय करू शकतो, कोणाकडून बॉरो करून आपण व्यवसाय करू शकतो. पण या सगळ्यापेक्षा शासन गव्हर्नमेंट स्कीम पण खूप आहेत आणि ह्याही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत आणि आर्थिक सपोर्ट आपल्याला करत असतात. याच्यामध्ये काही 1-2-3 स्कीम आहेत महत्वाच्या, त्याही मी तुम्हाला जाता जाता सांगतो आणि मग आपण पुढच्या संवादाकडे आपण जाऊया. उद्योग व्यवसाय करत असताना ज्या गोष्टी पाहत होत्या त्यातल्या आपण गव्हर्नमेंट स्कीम हा विषय किंवा इंडस्ट्रियल पॉलिसीज हा विषय आपण पाहत असताना, आता इंडस्ट्रियल पॉलिसी मधली एक पॉलिसी तुम्हाला सांगतो, ज्याला कुणाला स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा आहे त्याला राज्य सरकारच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटचं डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर मधून आपल्याला ऑनलाईन एक उद्योग आधार किंवा उद्यम रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. माझ्या मित्रांनो, हे उद्यम रजिस्ट्रेशन केलं की तुम्ही गव्हर्नमेंटकडे रजिस्टर होता कुठल्याही उद्योग व्यवसायासाठी. तुमचा पार्टनरशिप असू देत, प्रायव्हेट असू देत, प्रोप्रायटरी असू देत, कसाही तुमचा व्यवसाय असू देत, त्याचं तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं. आता हे रजिस्ट्रेशन तुमच्या सारख्या उच्च शिक्षित मुलांना किती सिंपल आहे बघा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, त्याला 1 रुपया पण फी नाही. त्याला तुम्ही तुमच्या बँक डिटेल, आधार कार्ड, तुमच्या स्वतःचं बिझनेस कुठला आहे, काय आहे, हे सगळं सिलेक्ट केलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये डेटा भरला की तुम्हाला ऑनलाईन उद्यम रजिस्ट्रेशन किंवा उद्योग आधार मिळतं आणि तुम्ही गव्हर्नमेंटकडे रजिस्टर होता. सो सिंपल. त्याच्यानंतर समजा तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा आहे, मला एक सांगा, तुम्ही समजा एक साधं सिंपल 10 लाख रुपयाचा जर तुम्ही व्यवसाय सुरू केला तर याच्यामध्ये तुम्हाला बँक लोन देऊ शकते, तुम्ही स्वतःची इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण अशी एखादी कोणी यंत्रणा असू शकते की जी यंत्रणा असं सांगेल की माझ्या नवउद्योजकांनो, तुम्ही या महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायासाठी पुढे या, तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या साधारणतः अप टू 35% 35% शासन तुम्हाला अनुदान देईल, तुम्हाला सबसिडी देईल 35% पर्यंत, 15 to 35%. आणि 35% जर तुम्ही घेतली तर 5% तुमचे अप टू 35% सबसिडी आणि ओनली 60% बँक लोन. आणि परत तुम्हाला जे पैसे भरायचे ते 60%च भरायचे, पण मिळताना तुम्हाला 100% मिळणार. किती मोठी रिस्क शासन तुमच्यासाठी घ्यायला तयार आहे. आणि ही जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे, तुम्ही गुगल वरती जाऊन किंवा नेटवरती जाऊन कुणाचा तरी मोबाईल म्हणजे अनम्यूट केला तर म्यूट केला तर बरं होईल. अनम्यूट दिसतोय कुणाचा तरी राकेश कुलकर्णीचं. तर ही जी योजना आहे ही तुम्हाला वेबसाईटवर त्वरित उपलब्ध होईल, त्याची आपण माहिती घ्यावी. त्या योजनेचं नाव आहे CMEGP, म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम, की ज्याच्यामध्ये न्यू जनरेशन एंटरप्रेन्योर्ससाठी 15% to 35% पर्यंत सबसिडी मिळते. साधारणतः 50 लाख रुपीज 50 लाखापर्यंत लोन उपलब्ध होतं. सर्व्हिस बेस इंडस्ट्री असेल तर 10 लाखापर्यंत होतं आणि मॅन्युफॅक्चरिंग बेस असेल तर साधारणतः 50 लाखापर्यंत होतं. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज, कास्ट वाईज, कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंटने ज्या नियोजित केलेल्या काही कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरी वाईज 15%, 25%, 35% पर्यंत त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. तर अशा प्रकारच्या भांडवलाच्या उभारणीसाठीच्या काही स्कीम आहेत. याच धर्तीवरती PMEGP नावाची स्कीम आहे, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम, की ज्याच्यामध्ये 25 लाख रुपयापर्यंत लोन मिळतं. एखादा कॅन्डिडेट खूप गरजू असेल, होतकरू असेल आणि त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल नसेल, म्हणजे जामीन आपण बँकेमध्ये गेल्यानंतर पाहतो तो नसेल, तर CGTMSE नावाची एक स्कीम आहे, क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. याच्यामध्ये माझ्या मित्रांनो 1 लाख रुपयापासून ते 3 करोड रुपीज पर्यंत विदाउट कोलॅटरल, विदाउट जामीन या सगळ्या नव एंटरप्रेन्योर्ससाठी, नव उद्योजकांसाठी शासनाने आणलेले आहेत. तर याचाही तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापर करून घ्या आणि आपल्या उद्योग व्यवसायामध्ये पुढे या. इंडस्ट्रीज पॉलिसी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत. त्याच्यामध्ये महिलांसाठीच खूप
तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र वुमन एंटरप्रेन्योरशिप पॉलिसी आपल्या राज्य सरकारमध्ये काढलेली आहे. त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग पॉलिसी स्वतंत्र काढलेली आहे. आता आपल्याकडं युथ पॉलिसी आहे. अशा वेगवेगळ्या पॉलिसीज आपल्याकडे आहेत गव्हर्नमेंटच्या, आणि या सगळ्याचा वापर करून आता नव्यानं आत्मनिर्भर पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटनं काढलेली आहे. या सगळ्याचा उपयोग आपल्याला कुठं करून घेता येईल आणि स्वतःचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय करता येईल, त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु हा करत असताना आणि उत्तरार्धाकडे या सेशनच्या येत असताना आज आपल्या मार्केटमध्ये आपण एक गोष्ट पाहणं गरजेचं आहे, ते म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग नाव और व्हॉट इज हॅपनिंग अराउंड अस. आपल्या सभोवताली काय घडत आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना त्या 3 गोष्टी पाहिल्या जातात. त्या म्हणजे मी तुम्हाला 4 पॅरामीटर सांगितले ते वेगळे, मी तुम्हाला 3 अदर आस्पेक्ट अजून सांगू इच्छितो. ते म्हणजे की आपल्याला कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना काही रिसर्च पब्लिश झालेले पाहिले पाहिजे. काही आता आपल्याकडे NSSO नावाचे एक ऑर्गनायझेशन आहे, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफ इंडिया. त्यांचे खूप सर्वे असतात, वर्ल्ड बँकेचे सर्वे असतात, आपल्या परिसराचे सर्वे असतात. तर हे थोडेसे सर्वे पण पाहिले पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे रिसर्च झालेले असतात ते थोडंसं आपण पाहणं गरजेचं असतं. त्यानंतर ट्रेंड, आपण म्हणतो ना आता ट्रेंड आला, आता काहीतरी नवीन तिसऱ्या लाटेतला काहीतरी नवा वेगळा ट्रेंड आहे. आपण हा ट्रेंड हा शब्द या पॅन्डेमिक मध्ये खूप पाहिला. तर ट्रेंड म्हणजे काय? कल. आता समाजाचा कल काय आहे, मार्केटचा कल काय आहे, स्किलचा कल काय आहे, कुठले स्किल लागणार आहे. जसं आता नव्यानं ईव्ही इलेक्ट्रिकल व्हेकल्स ज्या येत तर ह्या ईव्ही ज्या आहेत, इलेक्ट्रिकल व्हेकल आहेत, याचं मार्केट खूप मोठं असणार आहे, नीड बेस असणार आहे. कारण आता पेट्रोल डिझेलच्या किमती किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या, आपण सर्वजण पाहत आहोत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण नीड बेस जात असताना आता ट्रेंड काय आहे, म्हणजे रिसर्च आपण पाहिलं, संशोधन काय झालेलं आहे ते पाहिलं पाहिजे. आता समाजाचा ट्रेंड काय आहे, कल काय आहे ते पाहिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ती आपल्या स्किलवरती डिपेंड आहे, ती म्हणजे प्रिडिक्शन. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काय वाटतं मार्केटमध्ये काय चालेल, तुम्हाला काय वाटतं समाजाचे काय परीक्षण आहेत, समाजाचे काय निरीक्षण आहेत. तर या गोष्टी आपल्याला पाहिल्या पाहिजे. म्हणून रिसर्च, ट्रेंड अँड प्रिडिक्शन या सर्व गोष्टीचा वापर उहापोह आपण जो केला, जो संवाद तुमच्या माझ्यामध्ये चालू आहे, या संवादाच्या माध्यमातून निश्चित मला आशा आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीचे उद्योग व्यवसाय उद्याच्या काळामध्ये कराल. त्याची एक पायाभरणी, त्याचं एक फाउंडेशन बनवण्यासाठी डॉक्टर जगताप मॅडम त्यांच्या सर्व टीम याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे. आदरणीय पुजारी मॅडम, बाकी त्यांची सर्व सहकारी, आपलं नवले इन्स्टिट्यूट कॉलेज, तुमची इंजिनिअरिंगची फॅकल्टी, या सर्व गोष्टी तुमच्यासाठी अनुकूल आहेत. या अनुकूलतेचा वापर तुमच्या प्रगतीसाठी, प्रगतीला गती देण्यासाठी, देशाच्या प्रगतीला गती देण्यासाठी, तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेला गती देण्यासाठी आणि तुमचं स्वतःचं करिअर घडवण्यासाठी, माझं करिअर माझी जबाबदारी, या प्रिन्सिपलनं आपण भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणं आणि सध्याची वेळ लक्षात घेता उद्योजकता विकासाचा पर्याय आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहात, त्याच्यासाठी आपण सर्वजण अलर्ट आहात, रेडी आहात. आणि स्टार्ट करण्यासाठी, स्वतःचं स्टार्टअप चांगल्या पद्धतीने उभं करण्यासाठी तुम्ही सर्वजण तयार आहात, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. या सर्व गोष्टी कळत असताना मग उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप या अर्थाने आपण स्वतःची मानसिकता चांगली तयार ठेवणं आणि चांगला उद्योग व्यवसाय करणं आणि पुढे जाणं, या सर्वासाठी निश्चित तुम्हाला जिथं जी काही मदत लागेल, मार्गदर्शन लागेल, ते आपल्या नवले इन्स्टिट्यूटला असेल, तुम्हा सर्वांना असेल, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना असेल, शासनाच्या योजनांविषयी काही मदत लागली, मार्गदर्शन लागलं तर या सर्वासाठी एक मित्र या नात्यानं, एक सहकारी या नात्यानं
तुमचा मोठा भाऊ या नात्यानं मी तुमच्या सोबत असेल. माझी कुठेही काही मदत लागली, गरज लागली तर माझे नंबर आपल्या संयोजकांकडे आहेत. तुम्ही तो नंबर घ्यावा, मला कॉन्टॅक्ट करावं, सांगावं. मी तुम्हाला निश्चित मदतीची माझी भूमिका ही कायमस्वरूपी सकारात्मकरित्या तुम्हाला मदत करेल. तर तुम्हा सर्वांना मी सुयश चिंतितो, तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि जाता जाता एक 2 गोष्टी फक्त सांगतो आणि मी या सेवेमध्ये किंवा या सेशन मध्ये मी थांबेल. काय महत्वाच्या 2 गोष्टी मी सांगू इच्छितो. त्यातली पहिली गोष्ट आहे, माझ्या मित्रांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये हारू नका, गिव्ह अप करू नका, सोडून देऊ नका. आपल्या प्रचंड कॅपॅसिटीज आहेत. आपण पुढे जाताना विचार करत असताना निसर्गाने आपल्याला खूप गोष्टी दिलेल्या आहेत आणि सुदैवानं तुम्ही कोरोना योद्धा आहात. या सगळ्यातून वाचून तावून सुलाखून गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण सर्वजण निघालेलो आहोत. आपल्या आरोग्याची खूप काळजी घ्या. दररोज तुम्ही सर्वजण तरुण आहात. मी गेली 20 वर्ष या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये अवलंब करतो आहोत. सकारात्मक राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचा व्यायाम करा, मनन चिंतन करा, प्राणायाम करा. कारण आता हॉस्पिटल या बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला परवडणाऱ्या नाहीयेत. आणि आपण बघितलं रेमडेसिवीरच्या गोष्टी आपण बघितल्या, कोरोनाच्या गोष्टी आपण पाहिल्या, त्यानंतर सायटोमॅगिलो नावाचा एक आजार मधल्या काळामध्ये आला, तो आपण पाहिला. आता म्युकरमायकोसिस आपण पाहतो आहोत. या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या कुटुंबाला परवडणाऱ्या नाहीत. माझ्या मित्रांनो, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घ्या, स्वतःची जबाबदारी घ्या आणि आरोग्य चांगलं ठेवण्या दृष्टीनं एक्सरसाइज, प्राणायाम, ध्यान, योगा या गोष्टी करा. माझ्या मित्रांनो, उद्दिष्ट नसेल, लक्षात ठेवा, उद्दिष्ट नसेल, ऑब्जेक्टिव्ह नसेल, उद्दिष्ट नसेल तर प्रयत्न फोल ठरतात. आपल्याला फेल नाही व्हायचं म्हणून आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. काय उद्दिष्ट असलं पाहिजे हे ठरवा. स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचं उद्दिष्ट ठेवा, म्हणून तुमचे प्रयत्न फोल ठरणार नाहीत याची काळजी घ्या. म्हणून उद्दिष्ट ठेवा. दुसरं, कुठेही गिव्ह अप का करू नका माझं म्हणणं आहे. माझ्या मित्रांनो, समस्या जिथं असतात, प्रॉब्लेम जिथं असतात, समस्या जिथं असतात तिथं संधी असतात. ह्या संधीचा, या ऑपॉर्च्युनिटीचा विचार करा आणि टॅलेंट, बुद्धी, स्किल, कौशल्य आणि एफर्ट, हार्डवर्क, कष्ट, बुद्धी, कौशल्य आणि कष्ट या 3 गोष्टी इज इक्वल टू सक्सेस. आपण सक्सेस होऊ शकतो. या सर्वाचा विचार आपल्या आयुष्यामध्ये ठेवा, संयम ठेवा, पॅशनेट राहा आणि तुमच्या आयुष्यामध्ये जिंकण्याचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं, एक सुंदर सुभाषित आहे, क्षणशः कनच्चैव विद्यार्थंच साधयेत. आपल्या एज्युकेशनशी रिलेटेड आहे. क्षणशः कनच्चैव विद्यार्थंच साधयेत, क्षण त्यागे कुतो विद्या, कन त्यागे कुतो धनम. म्हणजे काय? क्षणाक्षणानं विद्या मिळवा, कणाकणानं धन मिळवा. मित्रांनो, आयुष्यातला क्षण वाया घालवला तर विद्या कुठून मिळेल आणि कण वाया घालवला तर धन कुठून मिळेल. म्हणून आयुष्यातला एक एक क्षण जगायचा प्रयत्न करा, आनंदानं काम करायचा प्रयत्न करा, कष्ट करायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतो, यू कॅन एक्सल. तुम्ही उत्कृष्ट बनू शकता. यू कॅन एक्सल ऍट व्हॉट यू एन्जॉय. तुम्हाला जे करायला आनंद वाटतो त्याच्यामध्ये तुम्ही उत्कृष्ट बनू शकता. म्हणून तुमच्या कौशल्याचा उपयोग करा, कौशल्याला समजून घ्या आणि त्या पद्धतीने पुढे यायचं. उत्कृष्ट व्हायचं असेल तर आनंदानं काम करा आणि तुम्हाला ज्यात आनंद वाटतो ते काम करा. आणि दुसरं, मला ते वाक्य खूप आवडतं. आजही मी ते मला वाटतं सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. इफ यू आर you can tap into people's dream, then you are winning. खूप मोठा गर्भित अर्थ आहे बरं का या वाक्याला. काय अर्थ आहे? जर तुम्ही समाजाभिमुख काम करत असाल, जर तुम्ही समाजाला उपयुक्त काम करत असाल, जर तुम्ही समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करत असाल आणि अशा स्वरूपाचं काम तुमच्या हातून घडत असेल तर माझ्या मित्रांनो, तुम्ही जिंकत आहात आणि आपल्याला विनर व्हायचंय, आपल्याला जिंकायचंय. या तुमच्या विनिंगसाठी, या तुमच्या जिंकण्यासाठी
तुमच्या धडपडीसाठी आणि तुमच्या भविष्यातल्या उत्कृष्ट यशासाठी मी तुम्हा सर्वांना सुयश चिंतितो, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या नवलेख इन्स्टिट्यूटचे कौतुक करतो, अभिनंदन करतो की तुम्ही अशा स्वरूपाचा एक महत्वपूर्ण असा उद्योजकता विकासावरचा एक विषय छेडला, संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि माझ्या मित्रांनो मी इथं थांबतो. विश यू ऑल द बेस्ट लक. थँक्यू. Thank you, sir. Now we are open for questions. You all are welcome to clear your doubts. PE students can put their doubts in the chat box, and BE students can raise their hands as chat box is not available for them. Students, if you having any doubt, any question, you can raise your hands and ask the doubt. Sir, there is one question. What is the difference between entrepreneurship and trading? Okay. काय प्रश्न आहे? एंटरप्रेन्योरशिप आणि ट्रेडिंग मध्ये डिफरन्स काय आहे? ओके, मला वाटलं त्याला जोडून अजून काय तुम्ही विचारत आहात. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणजे आपण ज्याला उद्योजकता विकास म्हणतो आणि ट्रेडिंग म्हणजे व्यापार. तर उद्योजकता विकासातलाच एक भाग आहे व्यापार. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण मॅन्युफॅक्चरिंगचे बिझनेस करू शकतो, सर्व्हिस बेस इंडस्ट्री करू शकतो, ॲग्रो बेस करू शकतो, तसं ट्रेडिंग हा एक आहे. ट्रेडिंग पण आपण करू शकतो, पण ट्रेडिंग हा सर्व्हिस बेस इंडस्ट्री आहे. तर याच्यामधला फरक असा याला करता येत नाही. तो उद्योग व्यवसायाचा एक सेक्टर आहे ट्रेडिंग, की ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल की एखाद्या व्यक्तीने एखादं प्रोडक्ट डेव्हलप केलं आणि ते डेव्हलप केलेलं प्रोडक्ट त्याला सेल नाही करता येते कारण त्याचं प्रोडक्शन मध्ये मास्टरी आहे. तर एक गणेश खामगळ येऊन त्याचं प्रोडक्ट घेऊन तो ट्रेड करू शकतो, तो फॉरेनला पाठवू शकतो, तो बाहेर मार्केटमध्ये देऊ शकतो, त्याची नीड कशी आहे ती समजून घेऊन ती एक तर क्रिएट करू शकतो किंवा नीड्स जी आहे ती फुलफिल करण्यासाठीचा प्रयत्न करू शकतो. ट्रेडिंग म्हणजे व्यापार. लक्षात आलं? कुठलीही गोष्ट आपण न तयार केलेली कुणाकडून तरी घेणं, कुणाला तरी विकणं, याला आपण ट्रेडिंग म्हणतो. नेक्स्ट. अजून एक सांगू इच्छितो. आता हे ट्रेडिंगचाच विषय होता, तर 1 मिनिट प्लीज. उद्योजकता एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय आणि ट्रेडिंग म्हणजे काय याचं एक उदाहरण जस्ट आलं लक्षात म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की ट्रेडिंग करत असताना फॉर एक्झाम्पल तुम्ही सॅमसंगचे मोबाईल विकता आहात, त्याचं ट्रेडिंग करत आहात, तर तुम्ही तेच कराल. उद्योजक काय करतो की एक त्याचं मोबाईल गॅलरी आहे. उद्योजक त्याने एक मोबाईल गॅलरी टाकली, तिथे त्याची 4 लोक काम करतात, त्यांना 10 लाख रुपये लावले आणि 100 मोबाईल तो आठवड्याला विकतो किंवा दिवसाला विकतो. हा झाला व्यवसाय, ह्याला म्हणतात उद्योग. सर्व्हिस बेस इंडस्ट्री आहे उद्योग. पण एंटरप्रेन्योर कोणाला म्हणतात? उद्योजक कोणाला म्हणतात? उद्योजकता कशाला म्हणतात? तो व्यक्ती पाहतो की माझं या एरियामध्ये एक दुकान चाललेलं आहे, एक शॉप चालू आहे, मला दुसरं टाकायचं आहे. तो ते दुकानामध्ये बसलेला नाही, शॉप मध्ये बसलेला नाही, मग तो दुसरी मोबाईल गॅलरी काढतो, तिथं परत 4 लोक कामाला ठेवतो. ह्याचा प्रॉफिट जो काही महिन्याला समजा 50,000 रुपये आहे, तो आता 1 लाख होतो. तो काम करत नाही. उद्योजक एंटरप्रेन्योर कॉम्पिटन्सीज काय असतात? गुणसंपदा. मग तो म्हणतो यार आता मला पहिले 50,000 मिळतात, आता 1 लाख मिळतात, आता मी तिसऱ्या एरियामध्ये तिसरी टाकतो. मग तो तिसरी टाकतो. अशा 10 शॉपी करतो.
याला म्हणतात आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. पण एका एक्स व्यक्तीने त्याचं एक दुकान टाकलंय, ते परंपरागत त्याचं 50 वर्ष तसंच दुकान आहे, एकच आहे. तो उद्योग करतो आहे, उद्योजक आहे, पण उद्योजकता त्याच्यामध्ये नाही. सोशल एंटरप्रेन्योरशिप नवीन कन्सेप्ट आहे. समाजाला उपयोगी पडणारे अनेक उद्योग. तुम्हाला पुण्यामधलंच एक उदाहरण सांगतो, माझे चांगले मित्र पण आहेत, ते आहेत जोशी वडेवाले. त्यांचं नाव आहे शैलेश जोशी वडेवाले. त्यांनी बालगंधर्व पुण्यामध्ये एक वडापावाचं गाडा किंवा एक दुकान किंवा एक शॉप टाकलं होतं. आज त्यांचे 26 शॉप आहे. उद्योजक. ते शक्यतो दुकानामध्ये बसायला त्यांना वेळ नाहीये. हे उद्योजकता आहे, एंटरप्रेन्योरशिप आहे. आणि ट्रेडिंग की तुम्ही कोणाचा तरी एक माल घेता आहात, एक प्रोडक्ट घेता आहात आणि तो विकता आहात. हा त्यातला एक सिंपल बेसिक इझी असा एक डिफरन्स आहे. सॉरी, पुढे कोणाचा काय क्वेश्चन होता प्लीज? सर, सविता मॅम, आपलं स्वाती मॅम बोला. हा, स्वाती मॅम, स्टुडंट्ससाठी सध्या काही स्टार्टअप्स आहेत का? ओके सर, क्वेश्चन असं आहे की डिफरंट स्कीम्स अवेलेबल फॉर स्टुडंट्स टू स्टार्ट देअर स्टार्टअप. ओके स्कीम्स बाय सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट. ओके. आता मॅम याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टार्टअप साठीच्या स्कीम आहेत, ज्याच्यामध्ये मी काही वेळापूर्वी एक सांगितलं CMEGP, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम, ही एक आहे. दुसरी आहे PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम, ती एक आहे. तिसरी स्कीम आहे ती आहे स्टार्टअप स्कीम, म्हणजे त्याला स्टार्टअप स्कीम असंच नाव आहे. ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये मदत करतं. आणि सिडबी नावाची बँक आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, लघु उद्योग विकास बँक. तर त्याच्यासाठी आहे. आता हे झालं कुठल्याही स्टार्टअपला सपोर्टिव्ह मेकॅनिझम, म्हणजे फायनान्शियली दृष्ट्या. आता स्टार्टअप म्हणजे अजून एक अर्थ आहे, तो आहे एक आहे की तुमचं इनोव्हेटिव्ह स्कीम किंवा इनोव्हेटिव्ह बिझनेस घेऊन करतात, त्याला आपण स्टार्टअप म्हणतो. आणि साधा सिंपल आपला स्टार्टअप शब्दाचा अर्थ जर आपण घेतला तर नवं काहीतरी सुरू करणं. आता नवं काय काय सुरू करता येऊ शकतं, तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हजारो बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत, सेक्टर वाईज आहेत, पण ते तुम्हाला तुमच्या स्किलला साजेशा, तुमच्या एरियाला साजेशा आपल्याला सर्च करावे लागतात. त्याला आम्ही बॉस म्हणतो, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सर्च अँड स्कॅनिंग. सर्च करत असताना तुम्हाला 100 ऑपॉर्च्युनिटी सापडतील, त्यातले तुम्हाला स्कॅन करायला लागतील 10 तुम्ही केल्या, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, मग मला हा व्यवसाय करायचा. आता कुठले कुठले व्यवसाय तुम्ही करू शकता? आता माझा एक मित्र आहे, एंटरप्रेन्योरशिपचं उदाहरण म्हणून, त्यानं पुण्यामध्ये गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये साधा सिंपल तुम्ही बघा, कुठल्याही व्यवसायाची लाज बाळगता कामा नये. आपल्याकडचा BUG नावाचा ग्रुप हा फक्त स्वच्छतेचं काम करतो, की जे करायला आपल्याला बऱ्याच वेळा लाज वाटते. त्यात त्यांचा टर्नओव्हर 15 ते 20 हजार कोटी रुपयाचा आहे आणि 1.25 लाख लोक काम करतात. साधा क्लिनिंगचा बिझनेस आहे. कुठल्याही बिझनेसची लाज बाळगता कामा नये. आज तुम्ही बघता टाटा नमक पण विकतंय, टाटा भाजीपाला पण विकतंय, रिलायन्स भाजीपाला विकतंय. आज जर मी एखाद्या इंजिनिअरिंग झालेल्या मुलाला म्हणलं की तू भाजीपाला विक, तर त्याला काय वाटतं, अरे इतक्या खालच्या लेवलचा व्यवसाय करायचा असतो का? मग रिलायन्स कसं करतंय, टाटा कसं करतंय, हे समजून घेणं गरजेचं आहे. आता कुठल्या बिझनेसला ऑपॉर्च्युनिटीज आहे, तर आता सध्याला नवीन स्टार्टअप साठी मुलांसाठी ॲग्रोबेस इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओपनिंग आहेत आणि सध्याला ते सगळं चालू आहे. दुसरं हेल्थ केअर इंडस्ट्री मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टर्नओव्हर होत आहेत, उलाढाल होत आहेत आणि गरज आहे. तिसरं टेलिकॉम इंडस्ट्रीज, आपण जे बघतोय आता सगळं डिजिटलवर शिफ्ट होताना दिसत आहे, असं आहे. तर या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे, याच्यामध्ये स्टार्टअप करायला मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे. आता तुम्ही म्हटलं हॉस्पिटॅलिटी सेक्टर, म्हणजे ज्याच्यामध्ये हॉटेल वगैरे, हे थोडंसं आता अजून चालू होत आहे. पण किंवा आता आपण ज्याला हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये आपण ज्याला पर्यटन म्हणतो, पर्यटन सध्याला थोडंसं डाऊन आहे, परंतु हेल्थ केअर इंडस्ट्री चालू आहे. आपण जे काही सगळ्या गोष्टी ऍज अ फूड म्हणून खातो, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्टअप करायला चान्स आहे. आता एंटरप्रेन्योरशिपचं एक उदाहरण सांगतो. गेल्या वर्षी माझ्या एका मित्रानं आपलं फ्रूट अँड व्हेजिटेबल सेलिंगचा स्टॉल टाकला. आज त्यांनी 9 स्टॉल केले, 9 स्टॉल, 9 गाड्या घेतल्या छोट्या छोट्या, आणि मूवेबल मोबाईल बिझनेस, म्हणजे ती गाडी घेऊन जायचं वेगवेगळ्या ठिकाणी आणि करायचं. 10 लोक ठेवले, तो नाही, तो गाडी घेऊन फिरतो चांगली, आणि त्यांनी 10 लोक ठेवली आणि 10 मुलांना रोजगार दिला. आणि जेवढा माल आहे दररोजचा ठरलेला तेवढा त्यांना माल देतो, ते संध्याकाळी विकून येतात आणि साधारणतः एक 25 ते 30% त्याला बेनिफिट मिळतो. न्यू स्टार्टअप छोटा आहे, फ्रूट अँड व्हेजिटेबल सेलिंग. असं आपल्याला वेगवेगळं. आता फ्लोअर मिल किंवा ज्याला आपण काय म्हणतो, म्हणजे जे इन्स्टंट
पिठं असतात की वेगवेगळी, त्याच्यामध्ये चांगला हे आहे, अॅग्रो प्रोसेसिंग मध्ये आहे. तर हे जे छोटे मोठे व्यवसाय आहेत इथं, तर याच्यामध्ये, आणि आता खूप काही मोठं करायला थोडंसं थांबा. आता छोट्या छोट्या गोष्टीमध्येच खूप पैसे आहेत, बिझनेस आहेत. म्हणून अगदी छोटं स्टार्टअप जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला पुढे जायला स्कोप आहे. ओके, अजून? Sir, there is one more question. If a Please. person have multiple interests or hobbies, ओके. असा प्रश्न आहे तो. नाही, आता कसं आहे, हॉबीज तुमच्याकडे असल्या पाहिजेत. आता एक जाता सांगतो, तर हॉबीचा विषय निघाला म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक खेळ, गेम, एक खेळ आणि एक हॉबी उत्कृष्ट पद्धतीची असली पाहिजे. त्याचं जीवन खूप सुसह्य होतं, खूप सुसह्य होतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की मी स्वतः, मला बोलायला खूप आवडतं, मला लेक्चर द्यायलाही आवडतं, मला लोकांबरोबर मिसळायला आवडतं, लोकांची रिलेशनशिप डेव्हलप करायला आवडतं, ती मेंटेन करायला आवडतं, आणि ह्याच्यातच माझा बिझनेस आहे. म्हणजे माझी जी हॉबी आहे ते जर आपलं करिअर झालं तर तुम्ही आयुष्यामध्ये एक नंबरनं जिंकलात, विनर आहात, हे लक्षात घ्या. आता हॉबीज खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, मल्टिपल हॉबीज असू शकतात. माझी रिक्वेस्ट अशी आहे की त्यातली कुठली उत्कृष्ट हॉबी तुम्हाला ऍज अ करिअर म्हणून वापरता येऊ शकेल, हा विचार केला पाहिजे, आणि त्यातून तुमचं करिअर घडवता आलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, हॉबीज मधून करिअर घडतं, आणि ते उत्कृष्ट घडतं, आनंदाचं घडतं. म्हणून तुमच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या हॉबीज असतील त्यातली एक चांगली हॉबी निवडा आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही निश्चित सक्सेस व्हाल. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, इफ वी हॅव अवर ओन बिझनेस और शॉप, should we go with the old one or should we go with the job? As due to the corona, job has some risk. अशा काइंड ऑफ क्वेश्चन आहे सर. नाही, तुमचं शॉप असेल किंवा तुमचा काही जुना एखादा बिझनेस असेल, ओल्ड बिझनेस असेल, तर तो बिझनेस तुम्हाला चान्स काय, आता बघा, तो तुम्हाला नव्या पद्धतीने करायला चान्स आहे. आपल्याकडे आपण एक जुनं एक वाक्य नेहमी पाहायचो, ऐकायचो, त्या शिवखेरांचं काहीतरी, की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. आपल्या आयुष्यामध्ये पण असंच आहे, आपल्याला वेगळेपणाने गोष्ट करता आली पाहिजे. तुमचा ओल्ड बिझनेस असेल तर तो तुम्ही नव्यानं हँडल करा, नव्यानं करा, नवे आस्पेक्ट लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने करा. आणि तुम्ही एम्प्लॉयमेंटचा विचार करत असाल तर सध्याची परिस्थिती त्याच्यासाठी अनुकूल नाही. बिझनेससाठी 99% परिस्थिती, 99% परिस्थिती अनुकूल आहे, पण एम्प्लॉयमेंटसाठी 99% परिस्थिती प्रतिकूल आहे. मार्केट चेक करा. म्हणून मला असं वाटतं, तुमचं ओल्ड जे आहे ते नव्या आस्पेक्टनं कसं घेऊन जाता येईल त्या दृष्टीने विचार करावा. नेक्स्ट. Are there any platforms to give step-by-step guidance to student for their startup? याच्यासोबतच काही परफेक्ट, what is the perfect age to start the business? ओके, व्हेरी गुड. चांगला प्रश्न आहे हा, कारण आम्ही त्याच्यासाठीच खरं तर काम करतो. मिटकॉन नावाची जी ऑर्गनायझेशन शिवाजीनगरला आहे, आम्ही 12 राज्यांमध्ये काम करतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये काम करतो, आणि हा सिस्टमॅटिक अप्रोच एंटरप्रेन्योरशिप साठी कसा डेव्हलप करायचा याच्यासाठीच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्किल बेस्ड ट्रेनिंग प्रोग्राम प्रोव्हाइड करतो. हे ट्रेनिंग प्रोग्रामला, काही ट्रेनिंग प्रोग्राम हे स्पॉन्सर्ड बेस असतात, काही ट्रेनिंग प्रोग्राम फी बेस असतात. पण माझ्याकडे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या CSR मधून अनेक कार्यक्रम येतात, आणि याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फ्री ऑफ कॉस्ट एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतो. या फ्री कार्यक्रमामध्ये पण येता येतं, किंवा एखाद्याला फी भरून यायचं असेल आणि स्पेसिफिक काही शिकायचं असेल तर त्याच्यासाठी पण करता येतं. पण त्याच्यासाठीची ऑर्गनायझेशन म्हणून आम्ही गेली 40 इयर्स या सेक्टरमध्ये आम्ही काम करत आहोत. तर याचा एक सिस्टमॅटिक अप्रोच किंवा एक सिस्टमॅटिक ट्रेनिंग मिटकॉन मध्ये अवेलेबल असतं, आणि त्या सर्व गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहेत. नेक्स्ट. There is one more question. After 3 to 4 years, what will be the market scenario related to business? गुड. तत्पूर्वी या विषयाकडे, की मार्केटमध्ये पुढच्या काळामध्ये काय चालेल
या अनुषंगाने विचार करण्यापूर्वी अगोदरच्या दादाने किंवा दीदीने एक प्रश्न असा केला होता की त्याला एज लिमिट काय आहे का? तर उद्योग व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचं एज लिमिट नाही. हा, तुम्हाला गव्हर्नमेंटच्या काही स्कीम वगैरे इम्प्लिमेंट करायच्या असतील, त्याचा काही फायदा घ्यायचा असेल तर थोडासा एज क्रायटेरिया येतो. म्हणजे 70 वर्षाच्या व्यक्तीने व्यवसाय करायचा असेल आणि त्याला जर 1 कोटी रुपये लोन पाहिजे असेल तर बँक काय म्हणते, आपल्या देशामध्ये 90 ते 100 वर्ष जर एखादा व्यक्ती जगत असेल आणि आता जर ते 70 वर्षाचे असेल तर आम्हाला लोन द्यायला थोड्याशा अडचणी येतील इथं. हा एक असतो. परंतु उद्योग व्यवसाय करायला कुठलंही लिमिट नाही, कुठलंही लिमिट नाही. कुणीही कुठल्याही वेळेला किंवा त्याच्या ऍट दी एज ऑफ एनी तुम्ही बिझनेस सुरू करू शकता, त्याला कुठलीही अडचण नाही. आणि राहिला प्रश्न दुसरा की फ्युचरमध्ये कशाला जास्त डिमांड राहील, मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जे सेक्टर आहेत त्याच्यामध्ये एक 3-4 वर्षानंतर परत एकदा पर्यटन या सेक्टरला खूप चांगला स्कोप येईल. कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये जी काही माइंड ट्रान्सफॉर्मेशनच्या गोष्टी घडल्या, त्याच्यामध्ये स्वतः चांगली विश्रांती घेणं, चांगल्या ठिकाणी फिरायला जाणं, स्वतःचं माइंड स्टेबल ठेवणं आणि एन्जॉय आयुष्य करणं, याच्यासाठीची मानसिकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होईल. तुम्ही पण माझ्या या विचाराशी सहमत असाल, तुमचं माझं जीवन जरी पाहिलं तरी. आणि एन्जॉयमेंटच्या दृष्टीने लोक खूप प्रयत्न करतील. त्यामुळे एंटरटेनमेंट इंडस्ट्री, पर्यटन इंडस्ट्री, हेल्थकेअर इंडस्ट्री, ॲग्रोबेस इंडस्ट्री, टेलिकॉम इंडस्ट्री या गोष्टीला जास्त पुढच्या 1-2-3 वर्षानंतर स्कोप येईल. नेक्स्ट. All questions are over from chat box. Students, if you want to ask question, you can raise the hand. Otherwise, we'll stop here. Is there any more question from student side? स्वाती मॅम, माझी विनंती आहे की आता विद्यार्थ्यांचे क्वेश्चन वगैरे तर ठीक आहे, चांगला मुद्दा आहे, परंतु विद्यार्थ्यांना आता लगेच बरेचसे क्वेश्चन येत नाहीत मनामध्ये. ते जसा विचार करतील तसे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि त्यांचे जर काही प्रश्न असतील तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्यांना माझा मोबाईल नंबर द्यायला काही हरकत नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी मला व्हॉट्सअपला त्यांचा काही असेल प्रश्न तर त्यांनी पाठवावा, काही प्रॉब्लेम नाही. तसं मी त्या पद्धतीने तुम्हाला फ्युचरमध्ये पण गाईड करेल. What are different schemes for girls? गर्ल्स साठी काही स्पेसिफिक स्कीम आहेत का? येस, गर्ल्स साठी स्पेसिफिक स्कीम असं खूप नाहीयेत, परंतु या ज्या सगळ्या स्कीम आहेत याच्यामध्ये स्पेशली प्राथमिकता किंवा प्रायोरिटी दिली जाते ती महिलांना दिली जाते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जसं महाराष्ट्रामध्ये आपण काम करत असताना कॅटेगरी वाईज स्कोप डेव्हलप झालेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक CMEGP नावाची स्कीम घेतली, तर त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जर एखादा मागासवर्गीय कुटुंबातला मुलगा असेल तर त्याला 35% सबसिडी मिळते. तोच बेनिफिशियरी जर लाभार्थी जर शहरी भागात असेल तर त्याला 25% मिळते. बघा महिलांसाठी काय आहे. परंतु जर ओपन कॅटेगरी मधला ग्रामीण भागातला मुलगा असेल तर त्याला 15% मिळते. पण जर तोच ग्रामीण भागातला असेल तर 25 मिळते आणि जर तो शहरी भागामध्ये असेल तर 15% मिळते. हे सगळं झालं जेंट्ससाठी, मुलांसाठी. आता मुलींसाठी स्पेशल स्कीम काय आहे की याच्यामध्ये डायरेक्ट स्वतंत्र कॅटेगरी केलेली आहे, वुमन, महिला, की जिला स्वतंत्र ती कुठलीही शहरातले असू देत, ग्रामीण भागातले असू देत, कुठलीही असू देत, तिला 35% सबसिडी उपलब्ध होते. हे कशासाठी आहे तर वुमन एंटरप्रेन्योरशिपचं प्रमाण वाढावं म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारानं सबसिडी दिली जाते. आता समजा एखाद्या महिलेला आणि एखाद्या पुरुषाला जर एखाद्या MIDC मध्ये प्लॉट घ्यायचा असेल तर तो प्लॉट घेताना जर एक प्लॉट असेल आणि महिला आणि पुरुष तिथं असतील तर पहिलं प्राधान्य महिलेला दिलं जातं. बिझनेसमध्ये सुद्धा लोन असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये प्राधान्य महिलांना दिलं जातं. त्यामुळे महिलांना असं स्पेशल असे सगळे स्कीम असं नाही, परंतु आपल्याकडं सेपरेट महाराष्ट्राने वुमन एंटरप्रेन्योरशिप पॉलिसी काढलेली आहे. तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह सेपरेट देता यावेत, तर त्याच्यासाठीच ते केलेल्या तरतुदी आहेत. त्यामुळे महिलांना याच्यामध्ये थोडंसं झुकतं माप आता सरकारनं दिलेलं आहे. नेक्स्ट. Yes. What are the documents needed to get a bank loan for my startup? आणि याला जोडून एक क्वेश्चन आहे सर, फॉर डुईंग द बिझनेस what all are the process for the registering the company
and documentation required for it. ओके. आता कंपनी रजिस्टर करण्यासाठी किंवा बँकेमध्ये एखादा प्रपोजल टाकण्यासाठी फार वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स लागत नाहीत. तुम्ही सर्वांनी माझी विनंती आहे की तुम्ही फक्त गुगलवरती जा आणि टाका की कुठले कुठले डॉक्युमेंट बँक लोनसाठी किंवा कंपनी रजिस्टर करण्यासाठी लागतात. त्याची सगळी लिस्ट तुम्हाला येईल, कारण ते इतकं कॉमन आहे सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये काय लागतं, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवाशाचा दाखला म्हणजे रेसिडेन्शियल प्रूफ, ह्या 3 गोष्टी मेन तुमच्या वैयक्तिक लागतात. त्यानंतर जर तुमचा अगोदरचा बिझनेस असेल तर ITR, नसेल तर NIL, आणि पुढे जाऊन करणार असेल तर तुमचं लोकेशनचे डॉक्युमेंट्स. यापेक्षा वेगळं असं काही लागत नाही. जर समजा तुम्हाला बँकेमध्ये तुम्ही लोन प्रपोजल घेऊन गेलात तर तुमचं लोन जर 10 लाखाच्या वरचं असेल किंवा 10 लाखापर्यंत असेल तर ते तुम्हाला कशासाठी लागणार आहे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट जो तुम्हाला नव्यानं तुमच्या इंडस्ट्री वाईज तुम्हाला डेव्हलप करावा लागतो. तर ही कॉमन डॉक्युमेंट आहेत, फार लय डॉक्युमेंटचं वगैरे काही नाही. आणि समजा एखाद्या स्कीमची माहिती पाहिजे असेल तर मग मला एखादा व्हॉट्सअपला तुम्ही मला मागणी करा, मी तुम्हाला व्हॉट्सअपला ते, समजा आता CMEGP स्कीम आहे तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवेल. किंवा आपले जे संयोजक आहेत इथं कांचन मॅडम असतील, स्वाती मॅडम असतील, जगताप मॅडम असतील, तर त्यांच्या एखाद्या व्हॉट्सअपला मी पाठवेल, तुम्ही त्या ग्रुपवरती पाठवून द्या. ओके, नेक्स्ट. सगळे क्वेश्चन्स झालेले आहेत सर. आय होप देर आर नॉट एनी एक क्वेश्चन. एक जाता जाता फक्त रिक्वेस्ट अशी करतो की तुम्ही एवढं चांगलं सेशन वगैरे ऑर्गनाईज केलं, सगळ्या गोष्टी आहे, मला जे काही ज्ञान अवगत होतं आणि गेली 15-20 वर्ष